नमस्कार. तर आज पाहूया आपण ताणतणाव व्यवस्थापन म्हणजेच आपल्या काय मानसिक आरोग्य समस्या मध्ये आपण ताणतणाव व्यवस्थापन कशा पद्धतीने करणे अपेक्षित आहे. काय तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण आपल्या गोष्टी म्हणजेच्या तणावापासून दूर ठेवल्या पाहिजे. म्हणजे सकारात्मक तणाव व नकारात्मक तणाव ह्या ज्या गोष्टी दोन आहेत तर त्या दोन गोष्टीमध्ये आपण सकारात्मक तणाव घेणे फार महत्वाचं आहे आणि नकारात्मक तणाव सोडून देणं हे पण फार महत्वाचं आहे. तर आपल्याला ताण म्हणजे काय, आपल्या आलेली मागणी व तसेच माझी क्षमता किती आहे हे अगोदर आपल्या मनानं तयार केलेली एक घटना की आपण ताण वाईट नाही पण जास्त काळ राहिल्याच्या नंतर ते ताण डिप्रेशन मध्ये जातो, झोपेची समस्या निर्माण करतो किंवा आपल्या दैनंदिन जीवनातील ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये आपल्याला फेस करण्यासाठी अडचण निर्माण होते. ताण कसा ओळखला पाहिजे हे फार महत्वाचे आहे. याच्यासाठी 3 पद्धती आहेत. 3 पद्धतीमध्ये आपण ताणाचं जे ओळखण्याची पद्धत आहे ती पण शकतो आपण. याच्यामध्ये पहिली पद्धत म्हणजे काय तर शरीर म्हणजे काय, आपल्या डोक्यापासून ते पायापर्यंत जर आपलं अंग आहे जे म्हणजे त्याला सततची डोकेदुखणी असेल किंवा आपण करत असलेल्या कामामध्ये थकावट वाटत असेल आपल्याला किंवा आपल्या पोटामध्ये सतत बिघाड होत असेल किंवा आपल्या इतर शरीरातील कोणत्याही वेदना ह्या आपल्याला जाणवत असतात व त्या जाणवलेल्या वेदना आपल्या ताणाच्या रूपांतर हे शरीराच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्यासाठी शरीर हे आपल्याला बाहेर काढण्यास मदत करत असते. त्यानंतर बघा की 2 मन, जे आपलं मन आहे ते मन आपलं काय कुठेही फिरत राहतं, ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत, या गावापासून ते दिल्लीपर्यंत, म्हणजेच काय तर नरकापासून स्वर्गापर्यंत असं चिडचिड होणे, विसर पडत जाणे, नकारात्मक विचार आपल्या मनावर सतत लादत जाणे आणि सकारात्मक गोष्टीकडे न पाहता आपल्याला त्या गोष्टीवर मार्ग कसा शोधायचा आहे हे न शोधता आपण फक्त चिडचिड राग व्यक्त करत असतो. का तर आपल्याला ताण आलेला असतो व ते ताणाचं रूपांतर आपल्याला योग्य परिस्थितीमध्ये सकारात्मक विचार करून कसं सोडवायचं आहे हे पाहणं फार महत्वाचं आहे. त्यानंतर आहे वर्तन. म्हणजे वर्तन काय आहे तर आपल्याला ज्यावेळेस आपल्याला तणाव निर्माण होतो तो तणाव निर्माण झाल्याच्या नंतर आपल्याला डोकेदुखी होत असते, सततचा थकवा होत असतो, पोटामध्ये बिघाड होत असते किंवा शरीरातील इतर ठिकाणी जो अवयवांना दुखापत होते त्या दुखापतीतून आपल्याला झोप न येणं, ओके, परत आपल्याला भूक न लागणे किंवा चिडचिडपणा होणे, अशा वर्तन आपल्या चिडचिडेपणामधून आपल्या शरीरामधून आपल्या मनामधून हे दिसायला सुरुवात होते. म्हणजेच काय तर आपल्याला ताणतणाव व्यवस्थापन करणे फार महत्वाचं आहे हे लक्षात येणं तेवढंच गरजेचं आहे.